नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 17, 18, 19 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच इगतपुरीच्या भागामध्ये येत्या 3 दिवसात जोरदार पाऊस राहील काही भागामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। पुणे जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस राहील तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये। तसेच अमरावतीच्या भागामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये भी येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय।